बारामतीमध्ये महिलांनी वकिलाला भर रस्त्यामध्ये मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। शहरातील वीर सावरकर जलतरण इथं ही घटना घडली आहे। कट मारल्याच्या कारणावरून वकील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। या वादातून महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी वकिलाला जबर मारहाण केली आहे, तर वकिलानेही मारहाण केल्याचा आरोप महिला कार्यकर्त्यांवर केलाय। तर वकिलावर गुन्हा दाखल करण्याची ही मागणी या महिलांनी केली आहे। भाजपा आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। तर जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर एकेरी भाषेत टीका केल्यानं राणा आणि जरांगे यांच्यामध्ये वाद झाला होता। जरांगे पाटलांवर केलेल्या टीकेनंतर धाराशिवच्या उमेदवार आणि राणांच्या पत्नी अर्चना पाटील यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। हा रोष कमी करण्यासाठी राणांनी जरांगेंची भेट घेतल्याचं बोललं जात आहे। जालना लोकसभेत अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये दोघांची गळाभेट देखील झाली आहे। तर दानवे यांनी खोतकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय। गेल्या काही दिवसांपासून खोतकर हे दानवेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होते। खोतकर आणि दानवे भेटीवर काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी टीका केली आहे। खोतकरांचं मनोमिलन नाही तर मनी मिलन असल्याची जोरदार टीका त्यांनी केली आहे। तर महायुतीच्या उमेदवाराकडून मलिदा खाण्यासाठी खोतकरांनी नाराजीचं नाटक केल्याचंही ते म्हणाले। विरोधात बोलत होता, आता त्याच्या फेवरमध्ये बोलतो आणि मी वयात असेल, मी जे काय असेल